नॉनव्हेज किंवा मांसाहार हे नका खाऊ. कारण पण ते बकऱ्यांना, गोटला हे फक्त एक खाद्यपदार्थ म्हणूनच बघतो का? एक जीव म्हणून बघत नाही का त्यांना? काही असेल तर लगेचच बकरं कट करा, गोट कट करा म्हणून त्यांना खा. हे कसं सेलिब्रेशन आहे? म्हणजे एखाद्याला नुकसान करून ती गोष्ट सेलिब्रेट करायची. तर हा कोणता आनंद आहे आणि काय आनंद मिळतो ह्याच्यापासून? त्या जीवाची तुम्ही पर्वा करत नाही का? जे प्लेट तुमच्यासमोर येते नॉनव्हेजची, जर त्याच्या मागचं तुम्ही हे बघितलं किंवा ते पीस जर बघितले तर ते जीवाची तळतळ ती पोचत नाही का? एकदा विचार करा, कसं त्या बकरीला किंवा त्या बकऱ्याला वाटत असेल. त्याला तुम्ही त्यांनी सगळं, जोपर्यंत त्याची लाईफ आहे ते सगळं बघतो, एहसास करतो, खातो, पितो आणि लास्टली त्याला मारून करायचं नाही. त्याच्या डोळ्यामध्ये एकदा बघा, तुम्हाला एवढ्या भावना दिसतील, त्या एकदम तुमच्या अंतर्मनात पोचतील. त्या एकदा नक्की त्या बकऱ्याच्या डोळ्यात बघा. तुम्ही जरी चिकन किंवा काही जरी घ्यायला गेलेत ना, ते किती त्या बिचारा त्या कोंबड्यांचा आवाज, तळतळीचा आवाज एकदम असतो. कसं म्हणजे मला तर समजतच नाही. एकदम कसं खाल्लं तरी कसं जातं. ते जे मटनचे शॉप असतात त्याच्या बाहेर त्या बकऱ्यांना असं ठेवतात, ते खातात, पितात. आणि जे त्यांच्या आधी जे बकरे आतमध्ये गेलेले असतात त्यांना पण माहिती आहे की ते बघत असतील ना डोळ्याने काय चाललं आहे. त्याला जेव्हा बिचाराला धरत असतील किंवा नेत असतील, किती ते मनातून असं म्हणत असेल की नको 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 नको, तरी पण त्या बिचाराचं कोण ऐकतं? कोणाला कळणार? त्याच्या मनाची तुळतुळ कोणाला समजणार? आजकाल वृक्षतोड पण एवढी होत आहे, वृक्षांचा देखील विचार केला जात नाही आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली इतके मोठे मोठे वृक्ष तोडले जातात आहे. इतकं म्हणजे निसर्गाचं पूर्ण चक्र बदलून टाकलेलं आहे. कोणत्याही प्राण्यांची काळजी घेतली जात नाही आहे, विचारच केला जात नाही आहे. फक्त माणसांचा विचार केला जातो, प्राण्यांचा विचार केला जात नाही आहे. आत्ता सध्या प्राण्यांना फक्त निगेटिव्ह म्हणून रिप्रेझेंट केलं जातं. इतकं निगेटिव्ह खोटे व्हिडिओज त्यांच्याबद्दल दाखवले जातात. हे कितपत योग्य आहे? एक मनुष्य म्हणून, एक मानवतेचा विचार करा, दुसऱ्यांच्या जीवाचा विचार करा नक्की. कारण लाईफ ही एकदाच आहे, परत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत तुमची लाईफ आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, तोपर्यंत चांगलेच कर्म करा, वाईट कर्म करू नका, दुसऱ्यांना जीवन द्या.